वर्षे कोल्हापूर येथे ते प्रॅक्टिस करत आहेत. कोल्हापूरच्या हेल्थकेअर कमिटीचे ते सदस्य आहेत. आरोग्य प्रकाश या त्रैमासिकाचे ते संपादक आहेत. ऋषींचा आयुर्वेद आणि डॉक्टरांचा आशा या आयुर्वेदाची माहिती देणारा व मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आयुर्वेद रिसेलर्स असोसिएशन आयोजित या आयुर्वेद महोत्सवामध्ये मला खरं तर डॉक्टर जालिंदर देशमुख यांनी निमंत्रित केलं. तर त्या डॉक्टर जालिंदर देशमुख यांचा मी खूप आभारी आहे. आणि थोडक्यात असं झालं की जालिंदर देशमुख हे यजमान आहेत आणि मी गेस्ट आहे. आयुर्वेद म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये एक व्याख्या आहे, हिता हितम सुखासुखम मानमचं तच्च आयुर्वेदा. म्हणजे हा श्लोक अपुरा आहे, मधले शब्द मी मुद्दाम गाळलेले आहेत. तर हित आणि अहित, सुख आणि दुःख, म्हणजे जी गोष्ट हिताची आहे ती तुमच्या सुखाची असेलच नाही. म्हणजे कसं, समजा आईस्क्रीम खाणं तुम्हाला जर हिताचं वाटत असेल तर ते सुखकारक वाटत असेल तर हितकारक असेलच असं नाही. किंवा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थोडंसं कफ वगैरे होईल. म्हणजेच काय, जी गोष्ट सुखकारक आहे ती हितकारक असेल असं नाही. तुम्हाला झोपायला आवडत असेल दुपारचं, म्हणजे सुखकारक वाटतं, पण ते हितकारक निश्चितच नाही आहे. व्यायाम करायला तुम्हाला दुःखकारक वाटतं, पण ते हितकारक आहे. आयुर्वेदाविषयी अजून एक गैरसमज आहे की आयुर्वेदाला खूप वेळानं रिझल्ट येतो, आयुर्वेदिक औषधाला गुण नाही. खरं तर आयुर्वेदाला एक डॉक्टर आहे ही गोष्ट समाज विसरलेला असतो की कुठल्या तरी बंधू औषधवाल्याकडे औषध वगैरे घेऊन, किंवा आमच्याकडे ग्रामीण भागात खूप आयुर्वेदिक औषध देणारे लोक आहेत, अशांच्यामुळं आयुर्वेद बदनाम आहे. पण आयुर्वेदाला सुद्धा फास्ट रिझल्ट देता येतो. मी ह्या एका जोकच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन. काय झालेलं असतं, एका गावामध्ये एक घोडेस्वार असतो. त्याचा घोडा टॉप होता, नंबर 1. कोणत्याही स्पर्धेत नंबर 1 यायचाच असा तो त्याचा चेतक घोडा. चेतक, त्याच्या घोड्यामुळे त्याचा नावलौकिक वाढलेला होता. आणि एके दिवशी काय होतं, त्याचा घोडा पळायचा मंद, त्याची गती मंदावते, त्याचा नंबर यायचा सिलसिला बंद होतो. आणि घोडेस्वार चिंतेत पडतो की आता करायचं काय. घोडेस्वार काय करतो, एका वैद्यराजांच्याकडे त्याला घेऊन जातो. वैद्यराज त्या घोड्याची नाडी वगैरे तपासतात, त्याची मानेची नाडी, पायाची नाडी, आणि 3 पुड्या देतात. 3 पुड्या, एक 60ची, एक 90ची आणि 120. स्पीड 60, 90, 120. मग दुसऱ्या दिवशी घोडेस्वार त्या घोड्याला घेऊन ट्रॅकवर जातो. पहिल्यांदा 60ची पुडी खायला घालतो. 60ची पुडी खायला घातल्यानंतर फारसा काही फरक पडत नाही. घोडा फक्त एकच पाय उंचावतो. मग थोड्या वेळानं घोडेस्वार काय करतो, 90ची पुडी खायला घालतो. 90ची पुडी खायला घातल्यानंतर तुम्हाला सांगतो असा चमत्कार होतो, राडा होतो, कल्ला होतो. घोड्या इतक्या ताकदीनं पळायला लागतो, तुम्हाला सांगतो मागचा पुढचा विचार न करता घोडं 4ही पाय उचलून, दोन्ही पाठीमागचे पाय उचलत एवढा तुफान पळायला लागतो. घोडेस्वार वरती आहेच बरं का. इतका तुफान पळताना घोडेस्वार खाली पडतो. आता सीन असा क्रिएट होतो की घोडा पुढं आणि घोडेस्वार मागे. घोडेस्वार पाठीमाग तळमळत पडलेला आहे. तो विचार करतो आता काय करायचं. मग तो एक शक्कल लढवतो. राहिलेली 120ची पुडी जी ती स्वतःच खातो. ती पुडी स्वतः खाल्ल्यानंतर असा राडा होतो, अशी गंमत होते. घोडेस्वार एवढ्या ताकदीनं पळायला लागतो, एवढ्या ताकदीनं पळायला लागतो की घोडेस्वार पुढं आणि घोडं मागं, अशी अवस्था निर्माण होते. तर मला सांगायचा मुद्दा आहे की आयुर्वेद एवढा फास्ट आहे, त्याला गुण नाही असा विषय नाही आहे. तर या स्लाईड त्याच्या मागे वाघ लागतो.
वाघ लागल्यानंतर हा पळत सुटतो. पळत सुटल्यानंतर खूप पळत सुटतो. वाघ तर मागे आहेच. हा याला घाम फुटतो, पूर्ण पळत राहतो. वाघ मागे आणि तो एका विहिरीत जाऊन पडतो. विहिरीत जाऊन पडल्यानंतर त्या विहिरीमध्ये पाणी नसतं. काट्या झुडपाने ती विहीर सगळी भरलेली असते आणि अशा एका झाडाच्या फांदीमध्ये जाऊन तो अटकतो आणि मग खूप थकलेला असतो, तहान लागलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो वरती बघतो तर वाघ त्याचीच वाट बघत असतो. हा घाबरतो. मग हा विचार करतो खाली जाऊया का. खाली बघतो तर एका दगडावर काळा नाग साप हना काढून थांबलेला असतो. अरे बाप, आणखीनच चरकतो. तो म्हणतो खाली जावं तर साप चावणार, वरती जावं तर वाघ खाणार. अशा अवस्थेमध्ये तो त्या फांदीवर डोळे मिटून घट्ट असं डोळे मिटून देवाचा असा जप करू लागतो आणि इतक्यामध्ये काठावर असलेल्या झाडावर एक मधाचं पोळं असतं. त्या मधाच्या पोळ्यातून मधाचा एक थेंब टप्पदिशी येऊन त्याच्या ओठावर पडतो. तो मधाचा थेंब तो झपदिशी असा खाऊन घेतो. त्याला जे एवढं सुख वाटतं ते आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये मंडळी एवढंच सुख आहे. सगळं मागे पुढे हे दुःखच आहे. एवढंच मला सांगायचं होतं. पुढचा त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ. हे सर्वांना माहितीच असतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात, वात, पित्त, कफ. तर डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आमच्या डॉक्टरांच्या जीवनामध्ये पित्ताचा खूप बोलबाला आहे. हे प्रत्येकाला असं वाटत असतं मला जे काय होतंय ते पित्तामुळेच होते. कारण आज ॲलोपॅथीच्या काउंटरवर बघितलं तर पित्ताच्या खूप गोळ्या खपतात. खूप सारी मेडिसिन पित्तासाठी आहेत. प्रत्येकजण येतो तो मला काहीतरी पित्तामुळेच व्हायला लागलं असं सांगत आहोत. माझ्याकडे एक महाभाग येतात नेहमी. ते शांतपणे येतात आणि म्हणतात डॉक्टर माझं डोकं दुखत होतं पित्तामुळं. ते स्वतः डायग्नोस करतात. काल रात्री बघा माझं पोट दुखत होतं पित्तामुळं. परवा रात्री मला उलटी झाली बरं का पित्तामुळं. एकदा तर त्यानं हाईटच केली. आला म्हटला डॉक्टर काल रात्री माझं आणि बायकोचं भांडण झालंय कडक पित्तामुळे. तर अशी सुद्धा पित्ताची वेळ आहे. पित्ताचा अजून एक तुम्हाला जोक सांगेन. मी नुकताच डॉक्टर झालो होतो. आता नुकतीच पदवी घेतली होती. आता दवाखाना सुरू करायचा या उद्देशानं मी म्हणजे कुठंतरी ऐकलं होतं कोणताही व्यवसाय सुरू करताना की बाबा मार्केटिंग करावं. मग मार्केटिंग करण्याच्या उद्देशानं मी विचार केला की पहिल्यांदा मित्रमंडळी आणि पै पाहुणे यांनाच गाठावं. मग इंचलकरंजीला एक माझे काका राहतात, त्यांच्या घरी मी गेलो. साहजिकच पुतण्या आला म्हटलं चहा वगैरे झाला आणि मग काय आता गप्पा मारायच्या. डॉक्टर आहे म्हटल्यानंतर त्यांनी आरोग्याचा विषय काढला. त्यांनी आपलं खिशातून तंबाखूची पुडी काढली, चुनाही काढला आणि हातावर मळला आणि चांगलं ते तोबरा असा भरला आणि म्हणले मला पित्ताचा लय त्रास होतो रे, काहीतरी औषध सांगे. आत्ता मी विचार केला आत्ता चहा झालाय तो पित्तकारच आहे. चुना तंबाखू सुद्धा मळलाय, तोबरा भरलाय, तोही पित्तकारकच आहे आणि गडी म्हणते की पित्ताचं काहीतरी औषध सांगितलं. मग मी विषय टाळायचा म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून काका तुम्ही काहीतरी पित्ताच्या गोळ्या वगैरे खात असालच की. फाडीन. त्याने असा उच्चार केला की फाडीन. मी घाबरलो. काय फाडतो आता काय 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 समजेना. म्हटलं काय फाडीन. नाही मी गोळी खातोय रे. खिशातनं अशी गोळी काढली दाखवली मला. मला वाटली ही गोळी खातोय. मी बघितलं तर FADINE20 FADINE20 नावाची गोळी होती आणि त्यांनी उच्चार असा केला फाडीन. मला एक क्षण असं वाटलं शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जसा कोथळा बाहेर काढावा तसं त्यांनी ते फाडीन उच्चारलं. पुढची स्लाईड आहे सप्तधातू. म्हणजे आयुर्वेदामध्ये सप्तधातू सांगितले आहेत. रस, रक्त, मांस
हे सगळे तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर आहात की मग ठीक आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे म्हणजे याच्यात विषय कसा, आपण जे जेवण जेवतो त्याच्यापासून जी निर्मिती होती रसाची, त्यांना त्या रसाचं पोषण होत असतं आणि रसापासून रक्ताचं पोषण, असं उत्तर अशी संकल्पना आहे ती. म्हणजे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद, अस्थि, मज्जा असं उत्तर पोषण होत जातं. पुढचाही थोडासा एक जोकच सांगेन. पुण्यामध्ये एकदा बस स्टॉपवर थांबलो होतो. बराच वेळ झालं बस येतच नव्हती. मी आपला कंटाळलो होतो. इतक्यात 2 बायका आल्या. जरा बरं वाटलं. म्हटलं काहीतरी कोणतरी आलं तर काहीतरी हालचाल झाली. त्यांची चर्चा सुरू होती. ती चर्चा इतकी मजेदार होती. अशी काहीतरी चर्चा सुरू असली ना, माझे कान टवकारतात. पण कलाकार माणूस काय करणार, तर त्यांची चर्चा काय सुरू होती. काय सुनीता वाहिनी, कानात नवीन, नाकात नवीन, यजमानाने नोकरी बदलली वाटतं. नाही ग, मीच यजमान बदलले. आयुर्वेदामध्ये त्रिमल सांगितलेलं आहे. युरिन, स्टूल आणि स्वेट. जे पुरुष, मूत्र, स्वेट ह्या गोष्टी त्याच ज्या आहेत, म्हणजे त्याच जे करायचे आहेत. तर आम्ही वैद्य लोक काय करतो, आता हल्ली युरिन टेस्ट वगैरे आहे, पण आयुर्वेदामध्ये टेस्ट ट्यूबमध्ये युरिन घेऊन ती एक 48 तास ठेवून त्याचा कलर बदलतो का, खाली काही साठा साधतो का, अशा काही परीक्षण करून आपण ते रोगाचं निदान करत असतो. पुरुषाचं म्हणजे स्टूलचं पण तसंच आहे. पेशंटला विचारलं जातं की बाबा शौचास कसं होतं, पातळ होतं, घट्ट होतं, बांधून प्रवृत्ती होती, त्यावरून आपल्याला ते वैद्यांना निदान होत असतं. स्वेत, रात्री झोपल्यानंतर बाबा उशीला घाम येतो काय किंवा दिवसभर घाम येत असतो काय, याच्यावरून सुद्धा ते निदान होत राहतं. तर ह्या गोष्टींचं विसर्जन होत असतं आणि ते आपण दाबून ठेवायचं नाही. आयुर्वेदामध्ये वेग सांगितलेले आहेत, 13 अधारणीय वेग सांगितलेले आहेत. ती पुढं येईलच स्लाईड. पण हे 3 गोष्टी सुद्धा आपण दाबून धरायच्या नाही आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेला ते वेग येतील त्यावेळेला त्याचं निस्सारण करायचं आहे. तर त्याच्याविषयी एक जोक मी सांगेन. एक गवयाचा प्रोग्राम असतो आणि त्या गवयाला साथ असते तबलजीची. कार्यक्रम चांगला सुरू असतो, सगळं सुरेल मैफिल सुरू असते आणि एक 15-20 मिनिटानं गवयाला शौचाची त्याला जाणीव होते. तो गायकीतनंच त्या तबलजीला सूचना करतो की मला असं असं झालं. मग तो इशारा करतो नको नको, थांब थांब. पण तो थोड्या वेळानं त्याला काय होते, युरिन आवरत नाही असं वाटतं त्याला आणि तो मग त्या गाण्यातनंच त्याला सांगतो गवया, मला एक नंबर आले, मला एक नंबर आले. तो तबलजी त्याच्याकडे रागानं बघतो आणि म्हणतो टॅम टाक कसून टाक, टॅम टाक कसून टाक, टॅम टाक कसून टाक, टॅम टाक कसून टाक असं करून तो विषय संपतो. पण हा गवया काय थांबायलाच तयार नाही. थोड्या वेळानं परत मला टॉयलेटला आले, मला टॉयलेटला आले. तबलजी पुन्हा रागानं ताबंदो असं करून तो त्याला सूचना करतो. त्यातनं जोक निर्माण होतो. पुढची स्लाइड आहे षडरस. आयुर्वेदामध्ये 6 रस सांगितलेले आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय. मधुर म्हणजे गोड. गोड खाण्यानं कफ वाढतो. आपल्या सर्वांना ते माहितीच आहे. समजा आपण आईस्क्रीम खाल्लं, श्रीखंड खाल्लं तर दुसऱ्या दिवशी थोडं कफ वाढतोच. आम्ल रसामुळे कफ आणि पित्त वाढतं. लवण म्हणजे खारट, मीठ.
कफ आणि पित्त वाढतं त्याच्यामुळं. तिखटामुळं वात आणि पित्त वाढतं. कडू रसामुळं वात वाढतो. कडू ज्यांना संधिवाताचा त्रास आहे अशा लोकांनी रात्री जर कारलं खाल्लं तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या सांध्यामध्ये कटकट आवाज आलाच पाहिजे, त्याची सांधेदुखी ही वाढलीच पाहिजे, असा अनुभव बऱ्याचदा येतो. त्याच्यानंतर कषाय, तो सुद्धा वात वाढवतो. पुढे एका जोकडे वळेन मी. एकदा काय होतं, एका गावचा पाटील रोजची कामं करून करून खूप कंटाळलेला असतो. त्याला काय वाटतं, कुठंतरी फिरून यावं, जीवाची मुंबई करून यावं. म्हणून तो जीवाची मुंबई करण्यासाठी लोक मुंबईला जातात, हा गोव्याला जातो. गोव्याला गेल्यानंतर बीचवर मस्तपैकी खुर्ची टाकून तो लेमोनेड पीठ असा झोपलेला असतो. इतक्यामध्ये एक फॉरेनर येतो आणि तो फॉरेनर त्याला विचारतो, हॅलो, आर यू रिलॅक्सिंग? पाटील डोळे, नो नो नो, मी पाटील रे, रिलॅक्सिंग नाही, पाटील आहे. ओके करून तो निघून जातो. नंतर एक फॉरेनची लेडीज येते, ती पण त्याला विचारते, हॅलो, आर यू रिलॅक्सिंग? नाही बाई, मी पाटील आहे, पाटील, रिलॅक्सिंग नाही, जा तू. मग सगळेजण याला रिलॅक्सिंग रिलॅक्सिंग विचारतात. हा वैतागतो, ती खुर्ची अशी गुंडाळतो, लांब तिकडे लांब टोकाला जाऊन खुर्ची घेऊन तिथं जाऊन बसतो. पलीकडे बघतो तर एक फॉरेनर खुर्ची टाकून बसलेला असतो. मग हा गंमत म्हणून त्या फॉरेनरला विचारतो, हॅलो, आर यू रिलॅक्सिंग? येस, आय एम रिलॅक्सिंग. पाटील उठतो, दोन कानाखाली लावतो त्याच्या. तुझ्या घरातली माणसं तिकडे हुडकाली, इकडे येऊन झोपला, सुकाली द्या. आयुर्वेदामध्ये 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत: आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे आहार कसा घ्यावा, किती घ्यावा, कधी घ्यावा, याच्याविषयी आयुर्वेदामध्ये सुंदर विवेचन आहे. त्याच्यानंतर निद्रा सुद्धा हल्ली झोपेची तक्रार सर्वांनाच आहे. प्रत्येकजण येतो ते झोपेची गोळी मागत असतो. म्हणजे निद्रा हा विषय आयुर्वेदानं जो उपस्तंभ मानलेला आहे ते खरोखर सत्य आहे. ब्रह्मचर्य म्हणजे संसारी माणसानं ब्रह्मचर्य म्हणजे काय, सदव्रताचं पालन करायचं आहे असं आयुर्वेद विवेचन करतं. कसं आहे, आपल्याकडे हे आयुर्वेद खूप प्राचीन शास्त्र आहे. याच्याकडे आपण थोडंसं, पुण्यामध्ये जरा चांगलं वातावरण आहे, पण आमच्या भागामध्ये आयुर्वेदाला अजून एवढं म्हणावं इतकं हे आलेलं नाही, स्कोप आलेलं नाही. कारण आपण दुसरीकडेच काहीतरी शोधत असतो आरोग्याच्या म्हणजे किल्ल्या. त्याचं एक उदाहरण मी सांगेन. एका लाईटच्या खांबाखाली एक म्हातारी बाई काहीतरी शोधत असते. बराच वेळ झाला ती शोधत असते आणि एक इसम तिकडून जात असतात. ते जाऊन परत येतात 15-20 मिनिटानं, तरी ती बाई तिथंच असते आणि काहीतरी शोधतच असते. मग त्यांना न राहून ते तिला विचारतात, आजीबाई तुमचं काय हरवलंय, काय शोधताय तुम्ही? होय बाबा, माझी सुई हरवली, सुई हरवली. मग हा पण तिला मदत करायला लागतो, शोधायला लागतो, इकडे तिकडे सुई काही सापडत नाही. मग हा कुतूहल म्हणून परत विचारतो, तुमची सुई कुठं हरवल्या? तर ती म्हणते आज घरामध्ये पडली होती, ती शोधावं. मग तिथं घरात का शोधत नाही तुम्ही, इथं का शोधायला लागलाय? नाही, तिथे अंधार आहे, इथं उजेड आहे, इथं शोधायला हवं. आपलं असं झालेलं आहे. काय शोधायचं काय आहे ते आपल्याला माहितीच नाही, आपण दुसरीकडेच ते धुंडाळतो. आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचं फार चांगलं वर्णन आहे. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळ हा कफाचा काळ असतो. म्हणजे सकाळच्या काळी कफ वाढतो शरीरामध्ये आणि दुपारी पित्त वाढत असतं
संध्याकाळी वाताचा काळ सुरू होतो. तसंच रात्रीचं आहे. रात्रीची सुरुवात ही कफानं होते. मध्यरात्री पित्त वाढतं आणि पहाटेच्या काळी वाताचा काळ सुरू होतो. गेल्या काही वर्षापूर्वी एक नोबेल प्राइज दिलं गेलं. डॉक्टर हॉल आणि इतर 2 सायंटिस्ट कशासाठी दिलं गेलं त्यांना, फिजिओलॉजी आणि मेडिसिन या विभागामध्ये, की बायोलॉजिकल क्लॉक. ते काय सांगतात की शरीराचं एक घड्याळ असतं, त्या घड्याळानुसार शरीरामध्ये बॅक्टेरियाची याची त्याची निर्मिती होत असते. आज तुम्हाला सांगतो मायक्रोस्कोप आहेत, विविध म्हणजे साधनं आहेत, पण त्या काळात हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनीने हे सकाळी काय होतं, दुपारी काय होतं, रात्री काय होतं हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. आणि आज आपण उदो कुणाचं बघतोय, तेव्हा उघडा डोळे बघा नीट, हु इज द ग्रेट असं म्हणायची वेळ आलेली आहे. आज ऋतूंचं सुद्धा तसंच आहे. हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा. वर्षा म्हणजे पावसाळा, ग्रीष्मामध्ये ऊन असतं, असं त्यानुसार ती ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. पंचकर्मामध्ये 5 कर्म असतात, हे आपल्याला माहितीच आहे. वमन, विरेचन, नस्य, शिरोधारा, बस्ती. वमनामध्ये आपल्या शरीरामध्ये साचलेला कफ म्हणजे ऊर्ध्व भागात जे दोष साचले ते उलटीद्वारे बाहेर काढले जातात. विरेचनामध्ये शौचाला औषध देऊन संडासवाटे दोष बाहेर काढले जातात. नस्यामध्ये नाकामध्ये औषध टाकून शिरामध्ये जे दोष आहेत ते बाहेर काढले जातात किंवा त्यांचं शमन केलं जातं, पूर्ण शोधन केलं जातं. रक्तमोक्षणामध्ये खराब झालेलं रक्त जलोकाद्वारे किंवा सुईनं बाहेर काढून तो आजार पूर्ण बरा केला जातो. हे नस्य. आणि काही केरळीय आयुर्वेदिक उपचार आहेत. जानुबस्ती म्हणजे सांध्यांची दुखणं, आर्थरायटिस, याच्यासाठी काय केलं जातं, गुडघ्याच्या भोवती पिठाचं आळं करून त्यामध्ये विविध प्रकारचं तेल गरम करून त्यामध्ये सोडलं जातं. त्याच्यामुळे सांध्यांची झीज होणं, कटकट आवाज येणं, सांधे दुखणे, हे नी रिप्लेसमेंटला हा पर्याय ठरू शकतोय. त्याच्यात आणखीन संशोधन होणं गरजेचं आहे, पण हे फार चांगले उपचार आहेत. शिरोधारा म्हणजे आजकाल टेन्शन वाढलेलं आहे, लोक खूप टेन्शनमध्ये आहेत, त्या झोप लागत नाही, डोकं दुखते, डोळ्यांचा त्रास, याच्यासाठी शिरोधारा हा उपचार अतिशय चांगला आहे. पोटली स्वेद म्हणजे स्वेदनाचा हा प्रकार आहे. तेल लावल्यानंतर त्याला शेक देणे, ज्या ठिकाणी अख्ख्या शरीराचे मालिश केलं जातं पोटली स्वेदन. त्या पोटलीमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात, काही काड्या असतात. भात तांदूळ असा शिजवून त्याच्यामध्ये काड्यामध्ये शिजवून त्याची सुद्धा पोटली बनवली जाते. कटिबस्ती म्हणजे कमरेचे मणके, लंबर स्पॉन्डिलोसिस. कमरेच्या इथं 5 मणके असतात, L1 to L5. त्याच्यामध्ये काही 2 मणक्यांच्या मध्ये गादी असते, ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे. ती गादी कधी सरकते, कधी तुटते, फाटते आणि मग पायात मुंग्या यायला सुरू होतात. त्यासाठी हे कटिबस्ती हे खूप चांगला उपचार आहे. प्रकृती परीक्षण म्हणजे आयुर्वेदामध्ये प्रकृती परीक्षण हा एक प्रकार आहे. प्रकृती कधी निर्माण होते शरीरात, जन्मताच. मूल ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला प्रकृती क्रिएट होते आणि ती मरेपर्यंत तीच प्रकृती राहते बरं का. प्रकृती नेव्हर चेंज. जसं ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, सेम थिंग इकडे आयुर्वेदामध्ये आहे. प्रकृती नेव्हर चेंज हा फार चांगला फंडा आहे आयुर्वेदातला. आणि प्रकृती किती प्रकारची असते तर 7 प्रकारची असते. म्हणजे वात प्रकृतीचे लोक असतात, पित्त प्रकृतीचे असतात, कफ प्रकृतीचे असतात किंवा मिक्स असतात. वातपित्त, वातकफ असं सगळं मिळून ते 7 प्रकारची प्रकृती असते.
माझे एक काका होते, गाईड होते, गाईड. फॉरेनमधल्या माणसांना बोलवून इंडियाचं पर्यटन करायचं असा त्यांचा तो उद्देश होता. ते एकदा आमच्या घरी म्हणजे ते फिरायचे, कोल्हापूरला पण आले, पन्हाळा वगैरे दाखवून आले आणि जर्मनच्या त्या बाईला घेऊन आमच्या घरी आले. आणि त्या दिवशी ती बाई मुक्कामाला आमच्या घरीच थांबली. आता त्या बाईला बघायला अख्खं गाव जमलं, जर्मनची बाई, सगळं गाव जमलं, सगळी जत्राच जमली. संध्याकाळी झाल्यानंतर ती जत्रा पाणली. ती बाई तिथे आमच्या घरात तिनं मुक्काम केला. आणि नेहमीप्रमाणे मी त्या साधारणतः 8वीला होतो. आम्हाला त्यावेळेला 5वीला ABCD शिकवायची. त्यामुळं इंग्रजी माझं थोडंफार जुजबी आली, काय कळतच नव्हतं म्हणा थोडक्यात. आणि ही बाई सकाळी उठली. मी 5-10 सूर्यनमस्कार घालायची मला म्हणजे सवयच होती, आम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं होतं. सूर्यनमस्कार घालत होती, ती माझ्या जवळ आली सकाळी. मला वाटली वेअर इज टूथब्रश, हॅलो वेअर इज टूथब्रश. मला काय बोलायला लागले. मी रागात म्हटलं, ए बाई तूच बस. मी नाही बसत, तूच बस. नो 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 वेअर इज टूथब्रश. मग माझ्या टकुऱ्यात आलं की हिला टूथब्रश पाहिजे. मी म्हटलं आमच्याकडे तसा काही प्रकार नसतो, आपल्याकडे शुद्ध आयुर्वेदिक राखुंडी असते. ती अशी हातावर घेणे आणि अशी मळणे आणि दातावर इकडे एकदा घास, तिकडे एकदा घास, इकडे एकदा घास, तिकडे एकदा घास. हे कसं चकाचक. आता ते ह्या हातामध्ये मला माहीत आहे, त्यामुळे मला ॲक्शन करायला थोडंसं लिमिटेशन पडायला लागलं. त्यामुळे पुढचा मारवाड्याचा जोक मी स्किप करतो आणि पुढं एक शायर असतो, शायर. एका शायराचा कार्यक्रम सुरू असतो, बरंच पब्लिक असतं. पण तो शायर टोपी वगैरे मी करतो. चिलमन कभी ये झाके, चिलमन कभी वो झाके. अरे चिलमन कभी ये झाके, चिलमन कभी वो झाके. बराच वेळ झाला त्याचं हे चिलमन ये झाके वो झाके सुरू असतं. प्रेक्षकातून एकटा उठून म्हटलं, आग लगाओ उस चिलमन को, ना ये झाके ना वो झाके. आपल्या समाजामध्ये हल्ली मद्याचं प्रमाण, दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे गावामध्ये आजही म्हणजे गावठी दारू वगैरे, गावठी दारू पिणाऱ्यांची खूप वाईट अवस्था असते. इथं काय झालं असतं, पावसाळा असतो, पाऊस धो पाऊस पडत असतो. आणि रात्री सगळे झोपलेलं असतात, साधारणतः 10:30ची वेळ असते. आणि एक दारुडा माणूस फुल होऊन आलेला, तोला घे करत, लाईट अंधार आहे तरी सुद्धा तुला घे करत. तेवढ्यात काय होतं, वीज चमकते. वीज चमकल्यानंतर लाईट पडतो ना, हा म्हणतो, कोण रंडे फोटो काढला, कोण आहे ग, गेला वाटतं म्हणून. आणि परत तुला घे करत पुढे जातो. पुढे गेल्यानंतर परत वीज चमकते, परत लाईट, परत कोण रंडेने लाईट मारला, फोटो काढतो काय, फोटो काढतो, थांब तुला दाखवतो असं म्हणतो. परत पुढं जातो, परत वीज चमकते, परत लाईट पडतो. हा आता खवळतो, रंडेचे म्हणून असे कपडे स्वतःचे फाडतो, काय रंडेच्या फोटो, काय रंडेच्या फोटो. आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षण सांगितलेलं आहे. नाडी ही 3 प्रकारची असते, वात, पित्त, कफ. हे तर आपल्याला दोष माहितीच आहे. त्याप्रमाणे वाताची नाडी ही सर्पगतीची असते. साप कसा सळसळत जातो तशी ती हाताला लागते. आणि वाताची नाडी त्या इंडेक्स फिंगरनं बघतात. तसं पित्ताची नाडी ही मंडूक गती, म्हणजे बेडूक जसा उड्या मारत जातो ना, असं ती ह्या बोटाला लागते, ही पित्ताची नाडी असते. कफाची नाडी ही प्लेन हंस जसा मंद गतीनं चालत राहतो तशी लागते. तर ते हे वाताचं बोट आहे, वाताचं बोट आहे.
हॅलो हॅलो. तर हे वाताचं बोट, हे पित्ताचं आणि हे कफाचं. स्वतःची नाडी बघताना डावा हात असा वर करायचा आहे, जसं काँग्रेसचा आयचा होता हात तसा, आणि त्याच्या दिशेनं असं इथं खाली यायचं. इथं तुम्हाला नाडी लागते, पल्स लागतात. त्याच्या खाली हे बोट ठेवा. हे पल्स लागल्यानंतरच इथं हे ठेवायचं आहे आणि तिसरं पण इथंच ठेवायचं आहे. तर हे जाणवल्यानंतर डोळे शांत बंद करायचे आणि कोणत्या बोटाला जास्त पल्सेशन होतंय ते बघायचं. याला जर झालं तर तुमच्या शरीरामध्ये सध्या वाताचं प्राधान्य आहे, याला लागलं तर पित्ताचं, याला लागलं तर कफाचं. हे जुजबी नॉलेज आहे, याच्या पुढं खूप आहे, याच्या पुढं खूप आहे. पूर्वीच्या काळी ना ऋषीमुनींना कोणतीही साधनं नव्हती. मायक्रोस्कोप नव्हता, प्लाई स्कॅन नव्हता, MRI नव्हता, कसलं रक्ताच्या चाचण्या, लघवीच्या चाचण्या काही नव्हतं. तरी सुद्धा एवढं मोठं नॉलेज त्यांनी केवळ बुद्धीच्या जोरावर, निरीक्षण शक्तीवर, सृष्टीला बघून, मानवाला बघून हे सगळे अनुभव आणि आत्ताच्या याच्यात सुद्धा खरी ठरतायत, हे महत्वाचं आहे. पण लोक काय करतात, आयुर्वेदाकडून खूप म्हणजे अशा वेगवेगळ्या अपेक्षा ठेवतात, ते थोडंसं चूक आहे. म्हणजे कसं, मी नाडी परीक्षणाचे वर्ग चालवतो आमच्या कोल्हापूरमध्ये, कारण त्याचे ते एक निसर्गोपचार केंद्र आहे. तिथं सकाळी मी 8च्या आधी बसतो. तर एक IT मध्ये काम करणाऱ्या बाई आल्या सकाळी त्या मस्तपैकी बसल्या. नाडी परीक्षण म्हणजे मोफत करतो मी ते, निःशुल्क. आणि नाडी वगैरे बघून झाल्यानंतर त्यांना वेगळ्या कारणासाठीच नाडी बघायची होती. त्या काय म्हणाल्या, डॉक्टर आम्हाला कोणी करणे केले का? म्हणजे बरेच दिवस झालं आमच्या घरामध्ये त्रास सुरू आहे, नवरा सुद्धा व्यवस्थित वागत नाही, मुलांचं काही ते करिअर घडेना, बहुधा काय हे नाडीचं काय करणीचं कळते काय बघा की. म्हणजे काय अपेक्षा म्हणायच्या, नाडी मार्फत फक्त आरोग्य सुधारू शकते, पण अशा जर तुम्ही अपेक्षा ठेवल्या तर वैद्य त्याच्यात काय करणार. शेवटचाच मुद्दा घेईन, औषधं. आयुर्वेदामध्ये खूप सारी औषधं असतात, किंवा चूर्ण, गुटिका. चूर्ण, गुटी, वटी, काढे, आसवारिष्ट, तैल, ऋतम, लेप, भस्म अशा प्रकारची सगळी औषधं असतात. औषधावरनं एक जोक सुचला. यो हनी सिंग प्रसिद्ध गायक, त्यांना रोज सकाळी फोन यायचा, हेलो आप हनी सिंह बोल रहे क्या? हाँ जी मैं हनी सिंह बात कर रहा हूँ, बोलिए. नहीं आपने दवा ले ली क्या? दवा कौन सी दवा? नहीं ली, ठीक है. कट करून द्यायचं. दुसऱ्या दिवशी परत सकाळी, हेलो हनी सिंह जी आपने दवा ले ली क्या? अरे बाबा कौन बात कर रहे हो तुम, कैसी दवा, क्या नहीं ली, क्यों? परत फोन कट. तीसऱ्या दिवशी मात्र हनी सिंह सावध रहता, देखिए कौन है आप? नहीं मैं क्या कह रहा हूँ, आपने दवा ले ली क्या तुम्हारी? नहीं ली, लेकिन कौन क्यों बात कर रहे? नहीं क्या है, मैं वेट लॉस का दवा खा रहा हूँ और उस बोतल पे लिखा है टेक विथ हनी. फिर मैं पूछ रहा हूँ कि आपने दवा ली होगी तो मैं भी लेता हूँ. तो धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं, काहीतरी माहिती डाऊट विचारायचा आहे. हॅलो, त्यांना डाऊट विचारायचं. म्हणजे पहिले जे नाडी वगैरे आमच्याकडे एक वैद्य होते जे असे दोरा, किराणा मालाचा असं दोरा लावून ते लांबून नाडी. हॅलो, माझं नाव उमेश जागीरदार, डॉक्टर आहे, मी PhD डॉक्टर आहे.
तर 32 नाड्या, कोणाला 32 नाड्या ओळखता येतात, कोणाला 16 नाड्या ओळखता येतात, कोणाला 8 नाड्या ओळखता येतात. हा काय प्रकार आहे? म्हणजे असं काय, तुम्ही 3 ब्रॉडली आम्हाला क्लासिफिकेशन सांगितलं ते समजलं, पण याच्यामध्ये म्हणजे जस्ट यू कॅन टच फॉर 5 मिनिट्स किंवा हे काय एक्झॅक्टली, म्हणजे हे खूप जुनं ज्ञान आहे पण खूप वेळेचं आहे, पण थोडं आम्हाला कळालं तर प्राचीन ज्ञानाबद्दल आम्हाला माहिती आहे. थँक्यू. शास्त्र जे आहे सर ते जस्ट फॉर डायग्नॉसिस आहे. ते म्हणजे पूर्ण चिकित्सा. आपण आयुर्वेद डॉक्टर काय करतो, अष्टविध परीक्षण करतो, पूर्ण परीक्षण करतो आणि सगळ्याचं कन्क्ल्युजन करून मग औषध. म्हणजे कसं, हेतू, लिंग आणि औषध हे डॉक्टरांसाठी फार मोठा फॉर्म्युला आहे. नाडी जस्ट फॉर ते डायग्नॉसिस आणि जुनी परंपरा चालू राहावी याच्यासाठीच महत्त्व आहे. एवढं मला तरी हे वाटतं. त्याच्या पुढचे ते 13 नाड्या वगैरे, ते आध्यात्मिक नाड्या, बऱ्याच नाड्या आहेत, त्याचं नॉलेज आयुर्वेदामध्ये आम्हाला तरी BNSला अख्ख्या पोर्शनमध्ये कधी शिकवलेलं नाही. धन्यवाद. बद्दल आयुर्वेद रिसेलर असोसिएशन तर्फे मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. एक अजून एक आला. नाही, इथून असे तुम्ही असं करा. हां करेक्ट. आता बोट फिरवा. इथून असं फिरवा. इथं लागते नाडी जरा सुद्धा बसवा. तसं नाही, असं घ्या. अगदी अंगठ्याच्या नाही, अंगठा नका लावू. हे हो, पहिल्यांदा एक तरी लावा. असं आडवं. हां करेक्ट. लागते का नाडी? टीप. हां लागली काय, त्या शेजारी लगेच दुसरं बोट घ्या. परत असं तिसरं. हां आता काय करायचं नाही, एक गॅप झाला मोठा, चिकटून येऊ. बघा माझं बरोबर. राईट. आता काय करायचं, आता तुम्हाला नाडी हो, सापडली, सापडली. डोळे बंद करा आणि अज्युम करा कोण पल्सेशन कुठं जास्त जाणवतं. पहिल्याला जास्त जाणवते आणि दुसऱ्याला थोडं कमी. म्हणजे आत्ता आता हे- तुमच्या शरीरामध्ये सुरू हे बघा, आहे. सोपं आहे पण हे दाखवा. पहिलं बोट का कोल्हापूरचेच आहेत बघा ते चंद्रकांत. रेंदाळचे आहेत. हे का? अच्छा, म्हणजे कोल्हापूर. हे ह्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. तर तुम्ही पण आमचं कन्फर्म करता का? नाही, ते उपाशी पोटी करावं लागतं. पण मग त्याच्यात इतकं फरक आहे. म्हणजे आत्ता जर केलं आहे माझं आणि मग उद्या जर उपाशी पोटी केलं तर वेगळं हां डायग्नोसिस त्याचं कसं होतं, रात्री तुम्ही किती वाजता जेवणार? 10 वाजता जेवला असं धरू. 5 वाजता, साधारण 5-6 वाजता अन्नाचं पूर्ण पचन झालं असतं. पोट पूर्ण कोणताही त्याच्यामध्ये दोष शरीरात वाहत नसतो आणि सकाळचं जर चेक केलं तर ते परफेक्ट आहे. पण मग असे डबल डायग्नोसिस होऊ शकतात. म्हणजे आत्ता केले तर उद्या पित्त होऊ शकतो. रिकाम्या पोटी केलं माझी सतत बदलत राहते. तसं का दिवसा सकाळी बघितली की कफाची नाडी, दुपारी पित्ताची, संध्याकाळी वाताची, असं बदलत राहते. काय माझं पण एवढी स्टमकवर जी नाडी आहे ती कफ पित्त आणि वात, पित्त, इंडेक्स फिंगर वात, फिंगर पित्त आणि लिटल फिंगर कफ. आणि कफ. आणि खूप औषधं घेणं होतं यावरती काय नाही म्हणजे आयुर्वेदिक असले ना ते कोल्हापूर नाही ते काय ते एवढं पूर्ण केलेलं नाही. मी लोक काही सांगतात. सर्व असं मला ब्लेम करायचं नाही, पण मी BMSचं पोर्शन शिकून आलो आणि डॉक्टर देशमुखांना सगळं 90 नाडी विज्ञान हा वेगळा आयुर्वेदाच्या बाहेरचा विषय. योग हा आयुर्वेदाचा संबंध नाही. 400 नाडी विज्ञानाची शास्त्रीय ओके ओके परंपरागत नॉलेज म्हणजे त्याचं त्यांनी माझा नंबर 1 मी डायरेक्ट
यावी यांचा नंबर नाही काट नाही म्हणजे 90 नाही एक पण नाही. 400 773 855 481 4079 डॉक्टर देशमुख धायरी. तेवढ्या बघा सेन्सेशन होतं नाही आता आहे तेव्हा नव्हतं ते हां तर ते असं ह्याच्यामुळे का बरं असं मसल टाईट ते मला जायचं होतं आता कोणतेच नाही डॉक्टर आता संपलं ना सायरन एजन्सी नंतर डॉक्टर महेंद्र शर्मांचे बंधू. या कधी कुठला पांढऱ्या रस्ता काम झालं नाही मग माझं काय झालं मी फक्त एनर्जी द्यावं पाय थंडायचा पाय ते डॉक्टर नागे यांनी आम्हाला 18 नंबर डॉक्टर आहेत का ना त्या डिग्री नाही दिली भरपूर आहे तिकडे एवढे औषध दिले 18 नंबर पण इथं दिलं का नाही इथं दिलं असेल तर डॉक्टर असेल पण त्याने डिग्री का नाही दिली मला माहिती नाही. कारण ते इथं जे आहे हे जे डॉक्टर हे टिळक आयुर्वेदमधून आलेले सगळे लोक. टिळक आयुर्वेद कोल्हापूरच्या ग्रामीण नाही, भागात आलेले असतील ते पाहायला आले मग जुने विद्यार्थी हा त्यांनी इथं का नाही दिली मला आहे ते. आंबेडकरला होतं पाहिलं असेल पाहिलं असेल आता आपल्या याच्यात चेंजेस झाले ना. चेंजेस बघितलं बाकी म्हणजे फेसबुकला बघत असतं छान झाला तुम्ही खूप चांगलं नियोजन केलं. नियोजनच्या बाबतीत बोलतो छान बेस्ट टीम चांगली दिवाळी गेलेली आहे. प्रवीणला माहिती आहे आपल्याकडे दिवाळी दिवसाला टीम असणार माझ्या जीवनापासून तर चला चालेल Yes. पण मला वाटलं मुक्काम आहे माझ्याकडे हे पण डॉक्टर साहेबांना किंवा दीपक केलं असणार नसेल घरगुती कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं तरी दवाखान्यासमोर येत काय नाही येतच ना आहे काय चलो चलो चला. ठीक आहे चल घेऊ चल ओके